वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी IAS पूजा खेडकर यांना आणखी एक सर्टिफिकेट दिल्याचं समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की त्या 60% गुडघ्यामध्ये कायमस्वरूपी आदू आहेत आणि ज्यांनी हे सर्टिफिकेट दिलं ते डीन राजेश वाबले सर आत्ता आपल्यासोबत आहेत। सर, कोणत्या आधारे आपण हे सर्टिफिकेट त्यांना दिलेलं होतं? त्यांचं जे काही आपल्याकडे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाला तर त्या ऑनलाईन अर्जाच्या आधारे त्यांची इथं तपासणी झाली। विविध डिपार्टमेंटमार्फत ती तपासणी केली जाते, जसं की भौतिकोपचारशास्त्र म्हणजे फिजिओथेरपी डिपार्टमेंट, त्याच्यानंतर अस्थिव्यंगशास्त्र, डोळ्याची कानाची सगळीच ओव्हरऑल तपासणी केली जाते। त्याच्या अंती ते सर्टिफिकेट दिलं जातं। हे 7% म्हणजे 7% असं लोकोमोटर डिसेबिलिटी असं सर्टिफिकेशन त्यांना दिलं गेलेलं आहे आणि बेंचमार्क डिसेबिलिटी जी आहे ती 40% आहे। तसाही त्या सर्टिफिकेटचा कुठेही वापर होऊ शकत नाही 7% डिसेबिलिटीचा। परंतु सर, फक्त गुडघ्यामध्येच त्यांच्या त्या आदू आहेत असं होतं की आणखी काही कशामध्ये त्या आदू आहेत? कारण डोळ्यामध्ये सुद्धा त्यांना दिसत नाही असं या ठिकाणी समोर जे काही व्यंगत्व सर्टिफिकेट दिलं गेलेलं आहे दिव्यांगत्व, तर ते फक्त अस्थिव्यंग म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटी असंच दिलं गेलेलं आहे। या सर्टिफिकेटचा नेमका कुठं वापर होऊ शकतोय? वापर करणं न करणं किंवा आमच्याकडे अर्ज येताना त्याचा कुठेही तसा उल्लेख नाही। ज्याला ते सर्टिफिकेट दिलं जातं त्या व्यक्तीने ते सर्टिफिकेट कुठे वापरायचं, एज्युकेशन पर्पजसाठी वापरायचं किंवा एम्प्लॉयमेंटसाठी वापरायचं, तो त्यांचा आउटलुक असतो, तो आम्ही डिसाईड करू शकत नाही। परंतु पूजा खेडकर स्वतः इथं हजर होत्या त्यावेळेला? नक्की त्या हजर होत्या। त्या सर्टिफिकेशनसाठी आपल्याकडे 3-4 डिपार्टमेंट आहेत, त्या 3-4 डिपार्टमेंटला ते त्यांना जाऊन स्वतः तपासणी करून घेणं अपेक्षित असतं। आता त्यांच्या अनुषंगाने अनेक प्रकरणं सध्या समोर येत आहेत, तर ते ऐकून काय मनामध्ये भीती वगैरे आहे? कारण ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या सर्टिफिकेट, आपल्याकडची जी काही प्रक्रिया आहे ती एकदम पारदर्शक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये एक व्यक्ती इन्व्हॉल्ड नसतो, अनेक विभाग इन्व्हॉल्ड असतात। रक्ताची तपासणी होते, ECG होतो, एक्सरे होतो, ह्या प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड जनरेट होतं आणि ते रेकॉर्ड जे जनरेट आहे ते कुणाला सहजासहजी मॅनिप्युलेट करणं शक्य नसतं। तर पूजा खेडकर यांना दिसत नाही, त्यामुळं त्यांच्याकडे एक डोळ्याचं सर्टिफिकेट असल्याचा दावा केला गेलेला होता, परंतु अशातच आता त्या डाव्या गुडघ्यामध्ये 60% कायमस्वरूपी आदू असल्याचं सर्टिफिकेट देखील समोर आलेलं आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।